कळलं? का सगळ्या खबरी फक्त मीडियावाल्यांनाच असायला पाहिजे का? अगं काय नाही गेलं, माझ्या ओळखीचा एक इन्स्पेक्टर आहे, त्याला मी फोन केला होता युवराजच्या सुटकेसाठी. त्याने मला सांगितलं, अहो सर तुमचे युवराज गेले महालात कधीच. म्हटलं अरे वा क्या बात आहे. इतके दिवस हे घर अगदी शांत होतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं असं काळजीचं सावट होतं. म्हटलं चला ताबडतोब घरी जाऊया आणि सगळ्यांचे फ्रेश आणि टवटवीत चेहरे बघूया आणि सगळ्यांचं तोंड गोड करूया. पेढा घे ना. घेतला घेतला. तू पण घे घे. निघूया केदार? तुम्ही कुठे बाहेर चालत का? हो, ऍक्च्युली आम्ही MNNच्या ऑफिसमध्ये चाललो. अच्छा. युवराजची निर्दोष सुटका झाली आहे ह्याचं बुलेटिन केदार करणार आहे. अरे वा. त्याच्यासाठीच चाललोय. म्हणजे युवराजने जे सांगितलं ते मनावर घेतलं सगळ्यांनी. छान. काय सांगितलं? केदार हे बुलेटिन करेल असं युवराजचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही चाललोय. वा मस्त. पण चेहरा जरा आनंदी पाहिजे ना. हा आणि course. कसं चांगल्या कामाला चाललाय तर थोडं गोड खाल्लं तर. घे घे घे. खा 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 खा. आता कसा हा छान झाला की नाही चेहरा? हसरा प्रसन्न. याच चेहऱ्याने बातमी द्यायची आता. आणि एक गोष्ट बजावून सांगते, मागच्या वेळेस जामखंडेचं कारण दिलं होतं, यावेळेला कुठलंही कारण चालणार नाहीये. माझ्या मुलाच्या विरोधात कोणी काहीही बोलणार नाही आणि ही जबाबदारी तुझी. जबाबदारी काय वहिनी, हे त्यांचं कर्तव्य आहे ना. हो आलेच. ऑल द बेस्ट. आता तरी तुम्ही खुश आहात ना? होईल. बातमी ऐकली आणि बघितली की होईल. सगळं तुमच्या मनासारखं होईल. जे आहे ते आहे. कामत काका येते मी. ऑल द बेस्ट. या बाय. वहिनी युवराज कसा आहे? आता घरी परत आलाय ना, आता ठीक आहे तो. पण तो घरी परत यावा अशी सगळ्यांचीच इच्छा नव्हती. म्हणजे त्याच्या विरोधात जे काही पुरावे सापडले नाहीत म्हणून निर्दोष सुटका केली आहे तिने. वहिनी किती विचार कराल. जैन मॅडम. जैन मॅडम. युवराज कसा सुटला, मी त्याला जाऊ कसं दिलं, हेच प्रश्न पडलेत ना तुम्हाला? आज पहिल्यांदा माझ्या तावडीतनं गुन्हेगार सुटलाय. तुमच्या नजरेतला अविश्वास, तुमच्या मनात पडणारे प्रश्न नीट दिसतायत मला. सॉरी मॅडम. मग हेच प्रश्न मी विचारले तर? जय हिंद मॅम. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी माझ्या घरच्यांसमोर युवराज भाऊजींच्या विरुद्ध साक्ष दिली. माझाच नाही मॅम, आमच्या सगळ्यांचाच तुमच्यावर विश्वास होता. पण मग असं काय घडलं? मला माहिती आहे ज्युनियर म्हणून कदाचित हा प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये मला, पण टीम तारेणी कायम एका कुटुंबासारखंच काम करत आली आहे. आम्हाला सगळ्यांना एकमेकांच्या कामासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या. रादर आत्तापर्यंत जेवढे केवढे मिशन सक्सेसफुल झालेत ते ह्याचमुळे झालेत कारण आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. मॅम, एक टीम म्हणून आम्हाला जे काही घडलंय त्याची फक्त क्लॅरिटी हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. हे बघ तारिणी, मॅम, आमचा तुमच्यावर विश्वास नाही अशी गोष्ट नाही. तुम्ही तुमच्या कामात काहीही चुकीचं करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण युवराज तुमच्या ताब्यात असूनही आपल्याला त्याच्याकडनं काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही आणि तुम्ही त्याला असं अचानक सोडून दिलं. असं का घडलं? पुरावे नाही सापडले. तुम्हाला सापडले? सापडले का कोणाला? नाही ना? मला कसं इतक्या लगेच सापडतील ग? तूच सांग ना तारिणी, तुझी साक्ष या व्यतिरिक्त दुसरा कुठला पुरावा होता आपल्याकडे? आणि मला असं दाखवून द्यायचं नव्हतं की घरातल्या सुनेच्या सांगण्यावरून मी हे सगळं करते. त्याने तुझी आयडेंटिटी धोक्यात आली असती. ऑफिसर तारिणी खांडेकर, सांगा
दुसरं काय करू शकणार होते मी? आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडून एक गुन्हेगार सुटलाय. पहिल्यांदा मला इतकं हेल्पलेस फील होतंय. एक टीम म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर उभं राहायचं तर मला प्रश्न विचारताय. काय काय बोलली होतीस ग आता? हा, विश्वास, एकमेकांवरचा विश्वास ही टीम तारिणीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, हो ना? कुठे आहे मग माझ्या बाबतीत विश्वास का नाही? आणि मी क्लॅरिटी देत नसते. माझी काम करण्याची पद्धतच वेगळी आहे, कळलं? मी कोणाला काही सांगत बसत नाही. जे जे बोलते ते ते करते. नेमकं ह्याच वेळी माझं चुकलं. कारण टीम तारिणीची चीफ आहे ना मी आता. म्हटलं आपले सगळे नियम बाजूला ठेवूया आणि जरा टीमच्या कलाने घेऊया. हा, नियम, प्रोटोकॉल सगळं फॉलो करूया. बघूया काय हाती लागते. आणि काय हाती लागलं? सुटला ना तो. माझंच चुकलं. जेव्हा ताब्यात आला होता ना तेव्हाच ठोकायला हवं होतं. पण काय हरकत नाही. अजून किती वेळ चकवेल मला. पुन्हा माझ्या तावडीत सापडेलच. एनिवे मला जरा शांत व्हायचंय. प्लीज लीव मी अलोन फॉर सम टाइम. आता जा ना.